खवय्यांनो नमस्कार. फार मनापासून झी मराठीवरच्या तुमच्या अत्यंत लाडक्या ताज्या गरमागरम आणि पौष्टिक कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. मला खरं सांगा, चंद्रपूर म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? तापलेला सूर्य. लोक म्हणतात चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्राचं ते टोक जिथे सूर्याची उष्णता सगळ्यात जास्त असते. पण चंद्रपूर म्हणजे तो जिल्हा जिथे माणसांच्या मनातली आपुलकी आणि त्यांच्या ताटातला झणझणीतपणा या सूर्याच्या तापमानालाही मागे सोडतील. अहो, इथली खाद्य संस्कृती म्हणजे फक्त जेवण नाही, एक सोहळा आहे. मग तो वऱ्हाडी तडका असो, सावजी चवीचा दरवळ असो किंवा ताडोबाच्या कुशीत शिजलेला एखादा अस्सल गावरान बेत असो, चंद्रपूरची चव एकदा जिभेवरती रेंगाळली की माणूस तिथल्या उन्हालाही विसरेल, पण चवीला काही विसरत नाही. आज आपल्या स्वयंपाकघरात चंद्रपूरची चव इथे येणार आहे. फार मनापासून स्वागत करूया शोभना कानसकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. हाऊ आर यू? फाईन. आय एम व्हेरी फाईन टू. गुलाबाचं फुल लावलंय का? हो हो. खोटं आहे का खरं आहे? तुम्ही ओळखा. आहे खोटं, पण तुमच्या सौंदर्यामुळे ते खरं वाटतंय. कसं वाटलं माझं उत्तर? छान. वा. बरं, बरे आहेत का तुम्ही? बरं. या कार्यक्रमात यावं असं का वाटलं? मला म्हणजे आवड आहे, पदार्थ बनवण्याची आवड आहे. बर. चला आपण पण काहीतरी म्हटलं वेगळं काहीतरी बनवून दाखवू सगळ्यांना, म्हणजे प्रेक्षकांना. हे बरं केलं. हा, त्याच्यासाठी मी एक चंद्रपूरची खासियत म्हणून एक पदार्थ निवडला बर. आणि तो तुमच्या समोर मी दाखवणार आहे. फार बरं केलं. तुमचं बालपण वगैरे सगळं चंद्रपूर? म्हणजे चंद्रपूर पाशी भद्रावती. भद्रावती. हा, भद्रावती तिथलं माझं माहेर आहे. बर. आणि ते अर्धा तासाच्या अंतरावर माझं सासर आहे. बर. लहानपणीच्या काय आठवणी तिकडच्या? माझ्या बाबांचं आंब्याचे झाड होते, त्याच्या बाजूला मोहाचं पण झाड होतं. मी बाबांसोबत जायची आंबे हे करायला, तर तिथे मोहाचे झाडे होते. माझे वडील म्हणायचे मी खायची मोह, तर बाबा म्हणायचे जास्ती खाऊ नको बरं, तुला झोप येईल. अच्छा. पण मला एक सांगा, हा. हे मोहाचं झाड म्हणजे तेच का? ते मोहाचं झाड तेच आहे का हे? हा, तेच तेच. अच्छा. म्हणजे त्याच्यापासून तुम्ही आज पदार्थ करणार हो, आहे हो, काय? त्याच्यापासून. आज तर म्हणजे काही विचारायचं काम असं नाही होणार काय आपलं? नाही नाही, तर मला ते आवडलं आणि नंतर मग ते त्याचं संशोधन लागलं का मोहापासून दारूच बनवते, पण मोहापासून इतके पदार्थ बनवतात. तुम्ही आता चंद्रपूरचे आहात, माझी पण सासूरवाडी नागपूरची आहे. तिकडे उन्हाळा फार असतो बाबा. हो. मग एखादा अनुभव तुम्हाला असं कधी आलाय का, उन्हाचा तडाखा वगैरे लागलाय? एकदा लग्नाला गेलो होतो आम्ही हा. तिथे ते कसं भाज्या वगैरे तरीच्या खाऊन पाणी पाणी जीव होतो, आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग थोडस अनिजी झालं. अनिजी झालं. बरं, ठीक आहे. मग अशा वेळेला ना एक सल्ला मी सगळ्यांना देऊन ठेवतो. हा, उन्हाच्या तडाख्यापासून वाचायचं असेल हा. तर घरी आल्यानंतर गार पाण्याने पाय धुवायचे, हा. उष्णता शोषून घेतली जाते, हा. आणि गुळाचा खडा खायचा. म्हणजे तुमच्या अंगात आलेली उष्णता सगळी मरते, आणि मग तासाभराने पाणी प्यायचं. आमच्याकडे कसं पांढरा कांदा वापरतो. पांढरा कांदा. हा, तो कानात म्हणजे त्याची अशी ठेवायचं, हो. थोडीशी तुकडा, हो, आणि त्यांनी म्हणजे आपल्या जवळ पण असू द्यायचा बरोबर मध्ये, बरोबर त्याच्यामुळे आपली त्रास होत नाही तेवढा. बरोबर. त्याच्यामुळे पदार्थांबरोबर या उष्णतेच्या काही टिप्स आहेत त्याही लक्षात ठेवा. हा. आणि आल्यानंतर आपल्या कांद्यानी पाय चोळले तरी पाय जरा गार राहतात, हो की नाही? होतं. या स्वयंपाकघरात जाऊया. आता उन्हाच्या गप्पा खूप झाल्या, पोटाच्या गप्पा मारूया. तुमच्या घरामध्ये काय खायला आवडतं? म्हणजे चंद्रपुरी आहे का आता काही बदललंय जरा? नाही, म्हणजे आम्ही वरण भात भाजी पोळी, आम्हाला हा रोजचा स्वयंपाक पाहिजे. त्याच्यामध्ये कोशिंबीर दही हा प्रकार आम्हाला रोज जेवणात. माझ्या मिस्टरांना तो रोज वरण भात भाजी पोळ्याशिवाय हा म्हणजे चालणारच नाही. अच्छा. पाहिजे ना. हा. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 49. 49? हा. 49? हा, एवढं तर तापमान असतं चंद्रपूरमध्ये. हो की नाही? 49 वर्षानंतरही तुम्ही त्यांची आवड जपता. किती छान. कधी पदार्थ फसलाय का हो तुमचा? हो, फसला ना. हा? फसला. फसला? एखादा फसला. फसलेला पदार्थाचा काहीतरी किस्सा सांगा ना, आठवण. एकदा म्हणजे वाटल्या डाळीचे लाडू होते. अच्छा. हा, ते करायला गेली मी त्याच्यामध्ये, तर ते पाकाचा मला अंदाज काही समजला नाही, तर त्याची जरा थोडीशी लापशी तयार झाली. लाडवाची लापशी. लापशी. चला, आज काय करायचं मग, लाडू का लापशी? नाही, आज साटोरी बनवायची. साटोरी. हा, मोहाच्या फुलाची साटोरी. साटोरी म्हटल्यानंतर तो टिकणारा पदार्थ आहे. टिकणारा आपण डब्यामध्ये ठेवून प्रवासाला सुद्धा नेऊ शकतो. चला, मोहाच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत, मोहाचे अनेक फायदे सुद्धा आहेत, आणि हे एक प्रमाणामध्ये वापरलं जाणारं खाद्यपदार्थातलं एक
प्रोडक्ट आहे की जे तुम्ही प्रमाणात खाल्लं तर त्याचे फायदेही खूप आहेत, प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर तोटेही आहेत. त्याच्यामुळे मोहाच्या फुलाची साठवण, पण हे जरा युनिव्हर्सल आहे, फुलाची साठवणी तुम्हाला हे शोधलं कोणी? ते काय झालं, वाशीला एक एक्झिबिशन होतं. अच्छा. तिथे गेली तर मग हो दिसले, म्हटलं ती चंद्रपूरची होती. तर त्याच्यावर तिने पॉकेटवर लिहिला मोहाच्या फुलाची साठवणी लाडू. तर त्याचं मी घरी येऊन प्रात्यक्षिक करून बघितलं. चला, मोहाच्या फुलाच्या साठवणीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. गव्हाचं पीठ, तूप, मैदा, खोबरा किस, मोहाची सुकवलेली फुलं, काजू पावडर, वेलची पूड, जायफळ पावडर आणि मीठ. गुळ आता आपण आणलेला आहे. आता आपल्याला कृती करायची. काय करूया पहिल्यांदा? आता मोह आहे ना कढईमध्ये गरम करायची. आधी गॅस लावून घेऊ. बरं मला सांगा, आता तुम्ही साठोरी करताय, पण मोहाचं फूल हे खाद्यपदार्थांमध्ये अजूनही काही कुठल्या वापरलं जातं? हो, याच्यापासून पुरणपोळी पण बनवतात. अच्छा. हा, लाडू बनवतात, गुलाबजाम बनवतात, अजून पुऱ्या बनवतात, असे बरेच प्रकार आहे. बर, फार छान. किती प्रमाणाच्या बाहेर खाल्लं म्हणजे हे त्रास देऊ शकतं किंवा झोप येऊ शकते? हे म्हणजे कसं, खाण्याची एक पद्धत असते. आता एखादी पुरणपोळी तुम्ही म्हणाल जास्ती, थोडं त्रास होतोच. बस झालं. हा, झालं. आता हे काय करायचं? काढून आता याला मिक्सर मधून बारीक करायचं. होय. चला, आता हे काय बारीक करून घ्यायचं? बारीक करून. पण ह्याच्यामध्ये बारीक करताना काहीच घालायचं नाही? नाही, काही घालायचं नाही. ठीक आहे. भाजलेली मोहाची फुलं आपण आता बारीक करून घेऊया. तुमच्या घरात तुमच्या मदतीला मिस्टर असतात. माझ्याकडे आमचे एक खास लाडके दोस्त आहेत, मी त्यांना बोलवतो. जरा असं करा, ते येतात इकडे. असं करा. हा, हे बघा, हे बघा, आले आले आले, बघा. स्माइल करा त्यांच्याकडे बघून. येस. आता हे घेऊन जा आणि या मोहाच्या फुलाची छान बारीक पावडर करून आणा. ओके, थँक्यू. जा जा, घेऊन जा. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. शोभनाताई, मला सांगा, आम्ही असं ऐकलंय तुम्ही वेगवेगळ्या पाककला स्पर्धांमध्ये पण भाग घेता. हो हो. कधी कधी घेतलाय आतापर्यंत? आतापर्यंत मी 2017 पासून तर आतापर्यंत, म्हणजे जिथे इव्हेंट असते तिथे मी जाते. वा. बक्षीस मिळालं? बक्षीस पहिला नंबर आलेला आहे? हो, आलेला. तेव्हा कोणता पदार्थ केला होता? मक्याची रोटी, मक्याचे कढी गोळे आणि मक्याचा ठेचा. अच्छा, मक्याचा ठेचा. ठेचा. अरे वा. कढी गोळे मी खाल्लेले आहेत आणि मक्याचा ठेचा मी कधी खाल्ला नाही. तुमच्या आवडी अशा छान जपत राहा. आपले ते मोहाची फुलं छान बारीक झालेली आहेत. बोलवा त्यांना परत. या. असं करा, असं या. आले बघा. ही झाली मोहाची फुलं बारीक. हा. अरे बापरे.